मी विचार पण केला नव्हता की यावेळी आदमापूरला जायला मिळेल. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा भावांनो. झालं असं की माझी तब्येत यावेळी ठीक नव्हतं आणि जायचं ठरलेलं, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी कॅन्सल झालेलो. तरी पण आपले विक्रम भावाने मला जबरदस्ती म्हणलं की भाऊ जायला लागते. आम्ही सगळे निघालो. त्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता सगळे मित्र आम्ही निघालो आदमापूरला. आदमापूर आल्यावर फक्त 1 तासाभरात आम्ही आलो. एवढी गर्दी होती, एवढी गर्दी मी माझ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. इथं आल्यावर भावना असं वाटलं की जणू का आपण स्वर्गात आलो आहे. आणि इथं पूर्ण मंदिराभोवती एवढी प्रचंड गर्दी होते की आज दर्शनसुद्धा आपण घेऊ शकत नव्हतो. मग बाहेर लांबून दर्शन घेतलं आणि आज पहाटे मामांचा भाकणूक होणार होतं. त्यासाठी आम्ही जागा वगैरे धरलेलो, पण जागा आम्हाला मिळाली नाही. आणि डोल पथक विविध मंडळातर्फे डोल पथक होते आणि लाखो भाविक भाकणूकच्या वाट बघत होते. शेवटी पहाटे 4 वाजता भाकणूक सुरू झाली आणि आम्ही पण भाकणूक ऐकलं. खूप मस्त वाटतं. मी फर्स्ट टाईम भाकणूक ऐकतोय. महाराजांच्या समोर बसलेलो आणि व्हिडिओ वगैरे केलं. पहाटे भाकणूक संपल्या 6:30 वाजता मग मामांची काकाकारती झाली. काकाकारती झाल्यावर मग आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. मग आम्ही चहा पिलो गरम मित्र वगैरे होते इथे. मित्रांसोबत जर गप्पा गोष्टी झाल्यावर मग परत आम्ही कोल्हापूर दिशेने निघालो. आणि चेहरा पूर्ण असं पंढरावर चालता, डोळ्यात आणि कानात वगैरे गेलतं. त्यानंतर मी तोंड धुवून गेला आणि निघालो कोल्हापूर दिशेने. आणि खूप मस्त वाटलं भावना. एन्जॉयमेंट एवढा झाला की काय सांगू नका. कारण की मित्रांसोबत कुठे फिरताना खूप मस्त वाटतो. भावना आपल्या पेजला फॉलो आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.